आता बघ, तू ज्या वेळेला तुझ्या विंडोजच्या इथं खाली सर्चमध्ये जाऊन तू सर्च करतेस ना एक्सेल, त्यावेळेला असंच तुला दिसेल. आता हे माझं मॅकबुक असल्यामुळे काय होतं, थोडंसं वेगळं दिसेल. ठीक आहे, पण असंच हम्म, ब्लँक वर्कबुक वगैरे असतं. आता ह्या तर गोष्टी हम्म. तुला येत असतील बरोबर. आणि ही बाकी एक्सेल शीट अशीच आणि ना दिसेल. मी काय बोलते, हे आपल्या हं. 2 विंडो आहेत ना, त्या छोट्या करून ही जी तू शिकवतोयस ती विंडो मोठी दिसेल ना. हो दिसेल ना. थांब ना एक मिनिट. थांब, ह्याची मी साईज कमी करतो. तो तुझ्या इथंच ऑप्शन असेल. माझ्या इथे ऑप्शन असेल काय? हां, तो तुझ्या इथं ऑप्शन आहे. अं, हाईड करायचं असं काय. कुठले इज प्रेझेंटिंग ऑप्शन्स. ऍडजस्ट व्ह्यू मध्ये जाऊ का? बघ. नाही, तसं काही दिसत नाहीये. ते ऍडजस्ट व्ह्यू मध्ये सगळं येते. तू तुझी स्क्रीन शेअर करतेस. स्पॉटलाइट, हा आता दिसते. आता बघू. होत आहे ना बरोबर. हम्म. हं. आता हे बघा, ही आहे एक्सेल शीट. ह्याच्यामध्ये जे उभे दिसत आहेत तिथे, हे बघ, हे जे आहेत ए बी सी डी दिसते ना. हम्म. हम्म. मी थोडंसं झूम केलं आहे. हम्म. ही जी आहे ए बी सी डी, हे जे आहेत ह्याला म्हणतात हम्म. कॉलम. म्हणजे हम्म. उभे असतात ते कॉलम. हम्म. आणि ज्या अशा हॉरिझॉन्टल असतात, म्हणजे इथं बघ 1 2 3 4, अशा साधारण आपण बघू शकतो किती आहेत. साधारण 10.5 लाखाच्या आसपास रोज असतात. आणि एक्स एफ डीपर्यंत कॉलम्स असतात. तू तुझ्या पी सीवरनं जर समजा कंट्रोल डाऊन एरो केलंस आणि कंट्रोल अप एरो हम्म. केलंस, तर हम्म. तुला खाली आलीस तर खाली यायचं असेल तर कंट्रोल डाऊन एरो करू शकतेस. हम्म. आणि कंट्रोल अप एरोने डायरेक्ट वर येऊ शकेल. म्हणजे तुला ते दिसेल की टोटल किती रोज आहेत. आणि कॉलम बघण्यासाठी कंट्रोल राईट एरो आणि कंट्रोल लेफ्ट एरो कर. म्हणजे तुला क्लिअर दिसून जाईल की किती असतात ते. हम्म. आणि हे जे छोटे छोटे स्क्वेअर दिसतंय तिथे, हा. ह्याला म्हणतात सेल. आता मी कुठच्या सेलमध्ये आहे, तर इथे मला लेफ्ट साईडला कोपऱ्यात दिसतं E8, म्हणजे काय, ई कॉलम आणि 8वी लाईन. आता तुला पहिली काय करायची प्रॅक्टिस, एक्सेल शीट हम्म. ओपन करून आहे ना ह्या मुवमेंट करायची प्रॅक्टिस करायची. म्हणजे काय तर ती. एक्सेल शीट ओपन करायची हा. आणि माऊसचा वापर न करता अप एरो हम्म. डाऊन एरो जे असतात ना कीबोर्डचे, हम्म. त्याच्याने ह्याच्यामध्ये मुवमेंट करायची प्रॅक्टिस करायची. अच्छा. आता B5मध्ये मला जायचं असेल, बी कॉलम आणि 5वी लाईन, तर बघ हम्म. इथे मी B5मध्ये गेलो. त्यानंतर हम्म. मला आता समजा G10मध्ये जायचं असेल, तर मी जी हम्म. कॉलममध्ये जाईन आणि 10व्या लाईनमध्ये जाईन. लक्षात येते. हम्म. तर हे झालं तुझी मुवमेंटसाठी. म्हणजे अशी तुला बरीचशी प्रॅक्टिस करायची आहे. B5मध्ये जायचं आहे, मध्येच तू माऊसचा यूज नको करूस. कीबोर्ड आहे हम्म. ना, अप एरो डाऊन एरो, जसं गेम खेळतो आपण त्या टाईपमध्ये खेळायचं. ठीक आहे. ओके. हम्म. आणि त्यानंतर इथे बघ, होम इन्सर्ट वगैरे ते दिसतंय ना. हे हम्म. होम इन्सर्ट ड्रॉ, हा. हे काय तर टॅब्स असतात. ह्याला काय म्हणतात, टॅब म्हणतात. होम टॅब, इन्सर्ट टॅब. लक्षात आहे. प्रत्येकाची हम्म. आतमध्ये वेगवेगळी कामं असतात. हम्म. तर हे आपण जसं जसं आपण टॅब पुढे बघणार आहोत तसं तसं डिटेलमध्ये बघू. आणि हे जे हम्म. आतमध्ये असतात त्या रिबन्स असतात. काय असतात, हम्म. रिबन्स. आता हे हम्म. एवढं सगळं वन शॉटमध्ये लक्षात नाही राहणार. मेन जे आपल्या कामाचं आहे ना मुवमेंट करायचं, हम्म. ते बघून ठेव. म्हणजे काय, आता जर समजा मला E5मध्ये जायचं असेल, तर मी काय हम्म. करीन, राईट ॲरो करीन. म्हणजे ॲरोचाच यूज करायचा इथे, लक्षात येते, हा. सुरुवातीपासून. म्हणजे आता मला A2मध्ये जायचं असेल तर ए कॉलम आणि सेकंड रो. बरोबर. हम्म. लक्षात येते. हा. आणि त्यानंतर तुला एक काय करायचं आहे, तर C4मध्ये एक डेटाबेस बनवायचा आहे. म्हणजे काय, हम्म. आपण असंच घेऊया डेट, त्यानंतर इथे घेऊया नेम, आणि इथे घेऊया अमाऊंट. हम्म. म्हणजे काय, आता बघ, ही जी आहे ना, हा स्क्वेअर आहे, हा डार्क दिसतोय ना स्क्वेअर इथे, हा. ह्याला म्हणतात ॲक्टिव्ह सेल. म्हणजे जे तुला हम्म. टाईप करायचं असेल ना ते इथे टाईप होईल. लक्षात येते. हम्म. आता मी काय करतो, इथे एक डेटाबेस बनवतो सिम्पल. समजा
आता आजची तारीख आहे 07 त्यानंतर 04/2024. ठीक आहे. त्यानंतर इकडे नाव होतं आणि अमाऊंट. त्यानंतर असंच परत मी दुसरा एक डेटाबेस बनवतो. वेगवेगळ्या तारीख ठेवूया आपण. ठीक आहे. हे असं तुला एक डेटाबेस बनवायचं आहे, म्हणजे ह्याची प्रॅक्टिस होईल तुझ्या. ओके. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तर मेन काम काय करायचं आहे, तर कॉपी पेस्ट. म्हणजे काय, तर कंट्रोल-C, हे बघ इथे यायचं आणि राईट ॲरो करत जायचं. उजव्या साईडचा जो ॲरो आहे ना त्याच्यानं जायचं आणि जी कॉलममध्ये कंट्रोल-V करायचं. परत नेममध्ये यायचं कंट्रोल-C कंट्रोल-V, म्हणजे त्याच्यानं हात बसेल तुझा. कंट्रोल-C कंट्रोल-V. हे आता आपण करूया प्रॅक्टिस. पहिलं मी दाखवतोय तुला. कंट्रोल-C कंट्रोल-V, परत कंट्रोल-C कंट्रोल-V. ह्याचा उपयोग कधी होतो, ज्यावेळेला तुझे जे हात बसलेला असतो ना त्यावेळेला मोठा डेटा हँडल करायला ह्याचा यूज होतो. म्हणजे आता सुरुवातीला बघ तुझा माऊसवर सारखा हात जाणार, तर तो इथे तुझा हे एफर्ट्स वाचतात तुझे. म्हणजे आता तू ॲट अ टाईम सगळं पण सिलेक्ट करू शकतेस, पण ती तुला प्रॅक्टिस काय करायची तर सिंगलची. लक्षात येत आहे? ठीक आहे. आता आपण करूया हे असा एक डेटाबेस बनवूया. ठीक आहे. आता काय कर, तुझी जी स्क्रीन आहे ना ती हे कर, मी स्टॉप करतो माझी स्क्रीन शेअरिंगचं. तिथं खाली ऑप्शन येतं बघ असा अप ॲरोचा. इथं खाली दिसतंय, म्हणजे कॅमेराचं आहे बघ, त्याच्या बाजूलाच बघायचं शेअर स्क्रीन. हां, ते क्लिक. एंटायर स्क्रीन वरती करू ना. एंटायर स्क्रीन. बघ झाली. हो झाली. आता काय करू, आता तुझे एक्सेल ओपन कर त्याच्यात. याला मिनिमाइज करू ना. हे मिनिमाइज कर. आता मला दिसायला चालू होईल. हां, आता सर्च बारमध्ये बघ तो विंडोज आहे ना तो. हां बरोबर, तिथे इथे जायचं. घेऊ का इथे घेऊ. नाही सर्च हिअर टू. इथं EXEL टाक. EXEL आलं बघ 2016. त्याच्यावर क्लिक कर. त्यानंतर ब्लँक वर्कबुक हे बघ इथं. हां बरोबर. त्यानंतर मोठी स्क्रीन कर. त्यानंतर मला आता E5 मध्ये जाऊन दाखव. कीबोर्डनी, हां माऊसनी नको. E5 बरोबर. त्यानंतर J2 मध्ये जाऊन दाखव. त्यानंतर C10 मध्ये येऊन दाखव. ओके. त्यानंतर मला K5 मध्ये जाऊन दाखव. आता D4 मध्ये आलीस. आता इथे टाईप कर डेट. ठीक आहे. राईट ॲरो कर, म्हणजे काय होईल तुझ्यात समोरच्या ह्याच्यावर. राईट ॲरो करू. एंटर नाही करायचं का. एंटरने खाली येतेस. एंटर. म्हणजे आणि आता इथं नेम घे. राईट ॲरो कर. इथे अमाऊंट घे. AMOUNT. MUNT. एंटर. ठीक आहे. आता डेटमध्ये पहिले घे, असंच काहीतरी घे.
डेट टाकत जाऊ की हे करू नाही, पहिलं लिहून राईट एरो सगळं? कर, राईट एरो. आता इथे नेम घे, पूजा घे. हां, त्यानंतर बाजूला अमाऊंट घे काही, 500 घे, 5000 घे. हां, ठीक आहे. त्यानंतर इकडे खाली दुसरं घे, समजा राहुल घे, काही तारीख घे अशीच एखादी, रेयांश घेऊ शकतेस, काही घे. अमाऊंट घे, राऊंड फिगरमध्ये घे, म्हणजे 5350 असं वगैरे नको घेऊस, म्हणजे आपल्याला ते कॅल्क्युलेशन्स वगैरे पण करायला येते का बघूया आपण. ठीक आहे. ओके. एंटर. त्यानंतर खाली अजून कोण घेशील, तारीख घे अशीच आपली पहिले, राहुल घे. बरोबर आहे. अजून खाली एक लास्ट नाव घेऊया आपण, कविताचं घे. अमाऊंट. वेगळी टाकते जरा amount. एंटर. ठीक आहे. आता हा काय झाला, तर तुझा एक डेटाबेस तयार झाला. हा. म्हणजे आपण समजा धरून चालू की ट्रिप आहे वगैरे आणि हे काहीतरी अशा आपण अमाऊंट काढणार आहोत. तर हा हे काय झाला, तर एक डेटाबेस तयार झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याला कॉपी पेस्ट करायला शिकायचं आहे. ठीक आहे. आता ॲरो, माऊसचा वापर नाही करायचा. जे अप एरो डाऊन एरो जे आहेत ना, त्याचा वापर यूज करून काय कर, डेटवर ये. कंट्रोल सी मार, पहिला कंट्रोल दाब आणि मग सी दाब. बट डॉटेड लाईन्स आल्या. त्यानंतर एच कॉलममध्ये पेस्ट कर, कंट्रोल व्ही कर, राईट एरो करत करत ये. कंट्रोल बी. त्यानंतर परत नेममध्ये जा. टाकू ना एल. बरोबर हो. अमाऊंट घे, खालचं पण सगळं एक एक घे करत. परफेक्ट. आता तू जे केलंस ते काय केलंस, एक एक सेल घेतलंस, बरोबर आहे. आता मी तुला काय दाखवतो की जो डेटा आहे ना, तो सिलेक्ट आणि कॉपी पेस्ट कसा करायचा. आता माऊसचा यूज नको करूस, परत डेटवर ये. डेट एचमध्ये, एच कर वर. हां, आणि शिफ्ट दाबून ठेव आणि राईट एरो कर. शिफ्ट आणि राईट एरो. हां, ओके. ये अजून पुढे. अजून समजा पुढे गेलीस असं कधी, तर शिफ्ट दाबूनच ठेवायचं आणि बॅक एरो करायचा, म्हणजे लेफ्ट साईडचा एरो. लक्षात आलं. असं तू पूर्ण पण करू शकतेस, पण आता सध्याला काय कर, एक एक लाईनच कॉपी कर आणि बाजूला एलमध्ये पेस्ट कर, कंट्रोल सी मार. परत ये खाली. शिफ्ट दाबायचं ना. शिफ्ट दाबून ठेवायचा आणि ॲरो करायचा. कंट्रोल सी. हे सिलेक्शनला. ह्या सेम कीज सगळीकडे आहेत, वर्डमध्ये आहेत, पॉवर पॉईंटला आहेत. शिफ्ट आणि ॲरो ही सगळ्यात महत्त्वाची की आहे, सिलेक्शन. तुमचं रॉंग सिलेक्शन असेल तर आउटपुट पण रॉंग येतं. आता हे असं तुला येणार नेहमी. हा जो आहे ना,
तर ते काय होतं, समजा दुसरी थांब असू दे किंवा माऊस नको यूज करूस. हा तर तुला कीबोर्डवरती बघ लेफ्ट साईडला वरती कोपऱ्यात इस्केप म्हणून की असते, हा तर ती दाबायची. हां, ओके हे तुला सारखं येणार. जेव्हा तू एक्सेलमध्ये अडकणार फॉर्म्युल्यामध्ये वगैरे, तर त्यावेळेला इस्केप की करायची. ओके कर कॉपी सिलेक्ट कर. हां, आता हे काय झालं तुझं कॉपी पेस्ट झालं. कॉपी पेस्ट आता तुला काय करायचं आहे, परत डी कॉलमवर यायचं आहे. डी कॉलम आहे बघ, D4 तिकडे ये. आता हे तुला होल टेबल कसं सिलेक्ट करायचं ते दाखवतो. शिफ्ट दाबून तू अमाऊंटपर्यंत येणार आणि शिफ्ट दाबून डाऊन एरो कर. दाबूनच ठेव शिफ्ट. कॉपी कर आणि खाली येऊन पेस्ट कर. D11 मध्ये कर, D12 किंवा 13 मध्ये कर. 2 लाईनी सोडून खाली जरा अजून. हां, कंट्रोल V मार. म्हणजे काय झालं, तर हे टेबल सिलेक्शनची प्रॅक्टिस होईल तुझी. परत H कॉलममधलं पण घे तसंच सेम. ओके. आता तुझं बघ काय काय झालं. कॉपी झालं, पेस्ट डेटा बनवायचं कसं झालं, त्याच्यात डुप्लिकेट डेटा बघ. तू खरं बनवलंस तर एकच टेबल, पण त्याच्यात कितीच कॉपी बनवल्यास बघितलंस ना. ठीक आहे, तर हे झालं कॉपी पेस्ट आणि सिलेक्शन विथ कॉपी पेस्ट. आता आपण बघूया कट पेस्ट. कट पेस्ट म्हणजे काय, तर मला वरती डेटा नको आहे पण खाली पाहिजे किंवा दुसरीकडे पाहिजे. कट पेस्ट. आता काय कर माहिती आहे काय, D12 मध्ये जा, D12 D12 आणि तिथनं अमाऊंटपर्यंत सिलेक्ट कर. शिफ्ट, आता हे माहिती आहे ना, सिलेक्ट शिफ्ट आणि ॲरो. हां, कंट्रोल X मार आणि खाली येऊन 19वी लाईन आहे बघ, D19 तिथे पेस्ट कर. तिथे पेस्ट करू. हां कर, कंट्रोल V मार. ह्याच्यानं काय होतं, तर कट पेस्ट ओरिजिनल डेटाच हलतो कुठे ना कुठेतरी. ठीक आहे, असं करत ये त्यांचं. 2-2 मुलं उचललीस तरी चालतील. जा परत, म्हणजे 2-2ची प्रॅक्टिस होईल तुझी सिलेक्ट. शिफ्ट दाबून सिलेक्ट करू. हां, आणि शेप परत खाली. हां, कंट्रोल X मार. कंट्रोल एक्स परत ते उचल. कंट्रोल एक्स. तसंच आता हा अख्खा डेटा कट पेस्ट मार. म्हणजे काय, तर होल डेटा कट. हां, होल डेटा कट करायचा आणि खाली पेस्ट करायचा. आता बघा, ही तू स्टेप केलीस, समजा तुला वरच बरं होतं, मग परत खालनं कट करून पेस्ट नाही करायचं. तर स्टेप बॅक करण्यासाठी येतं कंट्रोल Z. कंट्रोल Z दाब, पहिला कंट्रोल दाब आणि मग Z दाब. ओके, ह्याला म्हणतात अंडू. ठीक आहे, मी नंतर एकदम सगळं लिहून देतो. आता पहिलं काय करूया, आपण प्रॅक्टिस करूया. आता परत रिडू, परत होतं तिसं जर पाहिजे असेल तर कंट्रोल Y दाबायचं. कंट्रोल Y. ह्याला म्हणतात रिडू. लक्षात आहे ना. आता घे परत बाजूचं ते आहे वरचं येईल. हां, म्हणजे ते एक लाईनीत होऊन जाईल ना. नंतर आपण टोटल बिटल शिकूया आपण. कंट्रोल X. आता तुला कॉपी पेस्ट झालं, कट पेस्ट झालं, बरोबर आहे. सिलेक्शन पण झालं. आता आपण बघूया पहिलं टोटल कशी मारायची. ठीक आहे, फॉर्म्युल्याकडे वळूया. आता तुझं सिलेक्शन वगैरे येतं. आता एक काम कर, जे F9 मध्ये F10 मध्ये आहे, F10
एफ कॉलम आणि 10 रो. 10. हां, आता सुरुवात कशी पण होते, म्हणजे फॉर्म्युलाची जर सुरुवात बघायची असेल तर तुला कशी बघणार, तर म्हणजे करायची तर इज इक्वल टू वर बघ, इज इक्वल टूचं सिम्बॉल असेल कीबोर्डवर. हा. हां, ते दाब, इज इक्वल टू आलं. SUM टाईप कर, SUM सम. सम हे बघ आलं इथे फॉर्म्युला बघ ओपन होतात ते समवरनं असलेले सगळे फॉर्म्युले, त्याच्यातला आपला समच घ्यायचा आहे पहिला. त्यानंतर टॅब असतं, कॅप्सलॉक असतं बघ, त्याच्यावरती बघ टॅब असतं, तर ती टॅब दाबू. हां टॅब दाब, ब्रॅकेट ओपन होईल. आलं. ओके. हा आता हा. फॉर्म्युला बघ कसं सांगतोय, नंबर 1 नंबर 2 कॉमा वगैरे, तर तुला ते काही कॉमा वगैरे द्यायची काही गरज नाही. वर जा, अप ॲरो करत जा. आलीस 5,000वर. हा. आणि आता इथनं सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे सिलेक्शनसाठी काय वापरतो आपण, शिफ्ट आणि ॲरो. शिफ्ट आणि काय करू, डाऊन ॲरो. डाऊन एरो. ओके. एंटर. एंटर. आली. ओके. आता ती जी मारलेली टोटल आहे ती तुला चेक करायची आहे, बरोबर आहे. अप ॲरो कर म्हणजे त्या आन्सरवर येशील, बरोबर आहे. आता तुझं कीबोर्ड आहे त्याच्यावर फंक्शन की माहिती आहे, FN म्हणून लिहिलेली असेल बघ. फंक्शन की FN. हां FN म्हणून बघ, खाली स्पेस बार वगैरे तिकडे कंट्रोल वगैरे दाबतेस बघ. हा FN आहे. हा. हां ती, आणि वरती बघ F1 F2 वगैरे बघ लाईन असेल आडवी, हा. हा. त्यातला F2 दाब. FN दाबायचा आणि F2. हा. हां म्हणजे बघ तुला कळलं की मी टोटल घेतली ती एवढ्या सगळ्यांची घेतली. ओके, म्हणजे टोटल ही आहे ती कुठली कुठल्या चेक करायचं हां असेल त्याचं हां हां. सिलेक्शन येतं. पण आता कधी कधी कसं होतं तुला सांगतो बा, आता इस्केप कर. म्हणजे फॉर्म्युल्यातून निघायचं असेल, म्हणजे फॉर्म्युला चेकमधनं निघायचं असेल तर तू काय करणार, F2. हां इस्केप सॉरी इस्केप, आणि फॉर्म्युला चेकसाठी F2. आता हा फॉर्म्युला काय कर, डिलीट कर. डिलीटसाठी बघ अप ॲरोच्या वरती डिलीटचं असं बटन येईल बघ, त्याच्यानेच डिलीट करायचं, बॅक स्पेसनी वगैरे डिलीट नाही करायचे फॉर्म्युले. डिलीटचं एक छोटं बटन आहे. हां बरोबर, Delete ते करू? दाब. आणि Okay. परत इज इक्वल टू कर. इज इक्वल टू काय होतं, सम. सम. SUM सम. टॅब. टॅब दाबायचं ना. सगळ्या प्रत्येक फॉर्म्युला नंतर टॅब असणार, लक्षात येते. आणि Okay. वर जा, आणि पूजाचं पकडू नकोस. तुझे जे 5,000 ठेवलेत ना ते सिलेक्ट नको करूस. खालचे 3 जे आहेत ना अमाऊंट त्या सिलेक्ट कर फक्त. 4 3 6. आता कधी कधी घाईत असं होतं, दाखवतो बघ. ये खाली एंटर. आता बघा तुझी जे आलेली आन्सर आहे ह्याच्यावरनं तू काय सांगू शकत नाहीस की तुझं बरोबर आहे का रॉंग आहे. मग तुला त्यासाठी फॉर्म्युला चेक महत्त्वाचा आहे ना. मग फॉर्म्युला चेक करून दाखव मला 13,000वर. F फंक्शन. आणि F2. आता बघ इथे तुला कळलं, म्हणजे कुठचा पण फॉर्म्युला असू दे तो असाच चेक होतो, फंक्शन आणि FN आणि F2 दाबायचं ना. हो फंक्शन F2. ठीक म्हणजे आहे. फंक्शन आणि F2 की आहे. हां असं आहे का. हां म्हणजे तू ऑफिसच्या लॅपटॉपवर डायरेक्ट F2 ने पण करू शकतेस. लॅपटॉप म्हणतोय कीबोर्ड, तुम्हाला PC असेल ना हो PC आहे. तिकडे, हां तिथे तुम्ही डायरेक्ट तसं पण करू शकता. आता इस्केप कर, बाहेर करण्यासाठी इस्केप, लक्षात आलं. आता हे डिलीट कर आणि राईट कर फॉर्म्युला. तू तुझा राईट लावून दाखव. डिलीट आणि इज इक्वल टू सम टॅब. शाबाश. त्याच्यानंतर वरती वरनंच खालपर्यंत सिलेक्ट करायचा. बरीच मुलं काय करतात, खालनं वर सिलेक्ट करायला बघतात. अच्छा. आणि एंटर. ह्याचे फायदे काय आहेत ते पण सांगतो मी नंतर. आले 18,000. असे असं प्रत्येक अमाऊंट खाली टोटल मारत जा, म्हणजे तुझी प्रॅक्टिस होऊन जाईल टोटलची. इज इक्वल टू सम टॅब. एंटर.
आता हा जो लास्टला फॉर्म्युला लावलास ना त्याची मला फॉर्म्युला चेक करून दाखव. फॉर्म्युला चेक. परफेक्ट एकदम वा एकदम. एस्केप करू ना? बाहेर निघताना इस्केप करायचं आणि अडकलो आपण एक्सेलमध्ये तरी पण इस्केपच करायचा. कारण का बाकीचे दुसरे कीज दाबलेस तर काय होतं, काही ना काहीतरी इनपुट होतं. म्हणजे डॉट दाबलं असतं डॉट होईल, एच दाबलं असतं एच होईल, वन दाबलं असतं वन. लक्षात आहे. पण इस्केपनी काही इनपुट नाही होत. त्यामुळे इस्केप की खूप यूज होते. ठीक आहे. आता आपण दुसरं काय बघायचं ह्याच्यामध्ये. डेटा इनपुटिंगचं कळलं, समचं कळलं. नोट डाऊन करून घेतेस. आता हे पहिले सेव्ह करूया ही शीट. हां आता ही मिनिमाइज करून ठेव. म्हणजे मायनसवर हे बघ वरती व मायनसचा सिम्बॉल असेल ना. मिनिमाइज करू. हां मिनिमाइज कर. आता इथे बघ तुझं भरपूर हे आहेत ना डॉक्युमेंट्स डेस्कटॉपवर. मग काय कर, तुझं धिस पी सी म्हणून किंवा कुठेतरी आतमध्ये सेव्ह कर. कारण की इथे बरेच काय काय आहे. का इथेच पाहिजे तुला डेस्कटॉपवर? असं काय नाहीये. ती सेव्ह करतानाच मी हे करू ग, आधी फोल्डर क्रिएट करू हो का? फोल्डर क्रिएट कर. राईट क्लिक कर इथे कुठे आहे? डेस्कटॉपवर. राईट क्लिक कर माऊसने. हां न्यूमध्ये जा. ठीक आहे. फोल्डर. हां आता इथे एक्सेल टाईप कर. EXCL. ठीक आहे. एंटर. हां म्हणजे आता जे काय करायचं आहे आपल्याला ते सगळं कुठे सेव्ह करायचं आहे तर एक्सेलमध्ये. बरोबर आहे. मग आता तो फोल्डर असाच असू दे. आता तुझे अल्ट टॅब मार. अल्ट असेल बघ अल्ट. स्पेस बारच्या बाजूला अल्ट दाबून ठेव अंगठ्यान आणि सिंगल टॅब मार. अशी टॅब अंगठ्याच्या ज्या बाजून बोट असतं ना त्याच्याने टॅब दाबून नको ठेव. हां हे बघ असं तुला विंडोज ओपन होतील. अल्ट आणि टॅब दाबायचं का? म्हणजे ते काय होतं तुला मल्टी शीटमध्ये काम करायला भेटेल. म्हणजे 7-7, 8-8 शीटमध्ये जे ऑफिसला वर्क करतात ना, आहेत माझ्याकडे सिनरिओज त्यातले, ते मी तुला पाठवेन. आता ही शीट काय करायची, तुला सेव्ह करायची. जे मिनिमाइज करून ठेवतेस ना ते इथे तुला दिसतं. लक्षात येते. अल्ट आणि टॅब. हां अल्ट टॅब. आता दाखवतो बघ तुला. अल्ट टॅब मार बघ तुझे मिनिमाइज केलेलं सगळं दिसेल. अल्ट सोडू नकोस. असं दाबूनच ठेवायचं. अल्ट दाबून ठेव आणि टॅब सिंगल सिंगल मारत जा. अच्छा. हां आता बघ तुला मग मी समजा मीटमध्ये यायला सांगितलं तर अजून सिंगल टॅब मार. हां आणि सोड. नाही नाही मीटमध्ये. ओके. हां आणि सोड तिथे. म्हणजे दोन्ही बोटं काढ. इथं तू अच्छा. काय झालीस, तू आता गुगल मीटमध्ये आलीस. आता तुला मी सांगितलं परत एक्सेल शीटमध्ये जा. मग तू काय करणार, अल्ट दाबून ठेवणार आणि टॅब मारत मारत जाणार. टॅब. हां Excel एक्सेलवर sheet जेव्हा मध्ये? येशील ना हां तिथे सोड. ओके. हां ओके. लक्षात आहे. आता कंट्रोल एस मार. म्हणजे काय होईल, सेव्ह होईल ते. कंट्रोल. आता बघा हे ज्या वेळेला येतं त्यावेळेला बरीच जण कन्फ्यूज होतात. आता धिस पी सी म्हणून ऑप्शन दिसतोय तिथे, त्याच्यावर डबल क्लिक कर. फास्ट कर पण म्हणजे नॉर्मल विंडोज ओपन झाली पाहिजे. हां हे असं झालं. आता तुला माहिती आहे डेस्कटॉपवर आहे ना, तर बाजूला बस स्क्रोल बार आहे तो वर ने त्याला आणि डेस्कटॉपवर क्लिक कर. आता डेस्कटॉपवरती जे काय काय आहे ते सगळं तुला दिसेल. हां एक्सेल. आता दुसरीकडे कुठं आहे. हां एक्सेलवर डबल क्लिक कर. हां आता बुक 1 नाव आहे की नाही, त्याला काहीतरी तुझं नाव दे. पूजा नाव टाक. सेव. हा लक्षात. म्हणजे जे तू आता काम केलंस ते सगळं कुठे दिसेल तर एक्सेल फोल्डरमध्ये पूजा फाईलमध्ये. ठीक आहे. आता मी एक तुला शीट, व्हॉट्सअप चालू आहे ना तुझं? हो चालू आहे. हां मी लगेच तुला एक शीट व्हॉट्सअप करतो. ती घेऊया आपण. त्याच्यात तुला बरेचसे इंटरेस्टिंग कॅल्क्युलेशन आहेत, तुला पण आवडणार म्हणून लगेच पाठवतो मी तुला. त्याच्यावरतीच आहे, लॅपटॉप मध्येच हे केलंय मी. नाही म्हणूनच तुला बोललो की लॅपटॉपवरच चालू कर. आणि हे कसं होतं, 1 वे नाही उपयोगाचं, असं 2 वे. म्हणजे तू प्रॅक्टिस कर, मी दाखवीन. लक्षात येते. त्याच्यातच मजा येते. मग मी तुला किती वेळ सांगितलं ना की नंतर तू कर प्रॅक्टिस, तरी कोण काय करत नसतं. हो आणि वेळ पण नाही मिळणार वेगळं करत बसून करायला. नाही म्हणूनच मी तुला ते बोललो की ही एकदम बेस्ट मेथड आहे. आणि 1 to 1 सेशन असतं ना, जास्तीत जास्त 3 जण असली तरी पण हे मॅनेज करता येतं. आता मी तुला कुठचं यायचं होतं, स्टार्टिंग सिनारिओमध्ये ऑल कॅल्क्युलेशन्स. काय मिनिमाइज करू काय? नको काय. हां तू मिनिमाइज करून व्हॉट्सअप चालू तर कर. आता कसं जाऊ? आता तुझ्या व्हॉट्सअपला आलेलं असेल बघ.
हां व्हॉट्सअपमध्ये आलीस की खाली बघ तुझ्या एक शीट आलेली असेल बघ, ऑल कॅल्क्युलेशन. हां डाउनलोड ती करू डाउनलोड कर. डाउनलोड करू ना. डाउनलोड कर. ठीक आहे, आता ती डाउनलोडमध्ये आली. थांब असू दे, डाउनलोडमध्ये आलेली असते. ओके हे परत मिनिमाइज कर. ठीक आहे, आता डाउनलोडमध्ये कुठे जाणार तू, तर तुझा जो एक्सेलचा फोल्डर आहे ना तो ओपन कर. डबल क्लिक कर. लक्षात आलं. आणि त्यानंतर बघ डाउनलोडचा ऑप्शन असतो बघ, त्याच्यात जा. आता तुला कॉपी करायची आहे, कंट्रोल-C. लक्षात आहे की नाही, जे मागाशी शिकलीस ते. ओपन करून करू नको की काय नको, करू? नाही नाही, ओ डायरेक्टच कंट्रोल-C मार. ती शीटच घ्यायची. कंट्रोल-X मार म्हणजे इथे नाही राहणार. कंट्रोल-X कंट्रोल एक्स कट होईल आणि डेस्कटॉपवर ये. कुठे डेस्कटॉपवर एक्सेलवरती डबल कंट्रोल क्लिक त्या फोल्डरवर. एक्सेल मध्ये टाकू. हां डबल क्लिक कर. हां आणि कंट्रोल-V मार. सिम्पल. म्हणजे डाउनलोडमधनं नसणार. आता तू डाउनलोडमध्ये परत बघायला गेलीस तर नाही दिसणार तुला. लक्षात आहे, माझ्या मते अजून दिसेल कारण का कॉपी 1 डाउनलोड झाली ना, डबल अच्छा. झाली असेल. ठीक आहे, असू दे. आता हिला ओपन कर इथे. ह्याच्यात तुला खूप भारी भारी एक एक कॅल्क्युलेशन्स आहेत. झाली. हा आता ज्या वेळेला कधी पण एक्सेल ओपन होते ना त्यावेळेला आहेत ना, इथे वरती इनेबल एडिट म्हणून येलो मार्क्समध्ये असतं बघ, त्याला क्लिक हा, करायचं. त्याच्यावर क्लिक करू. हां मग नंतर सेव्ह नाही होत, म्हणजे अच्छा. एडिट नाही होत. चल ठीक आहे. हम्म. आता पहिला जो आहे स्क्वेअर म्हणजे B2 मध्ये ये. B2चा आहे बघ हा हा टेबल, तिथे आलीस. बरी ह्याच्याने जायचं ना ॲरोने. ॲरोने जायचा. कुठे गेला माझा आता पहिले एकदा क्लिक कर कुठेतरी आणि मग ॲरोने जा. ठीक आहे. हा आता कुठचाही डेटा समजून घेण्यासाठी, आता बघा तू ॲज अ डेटा ॲनालिटिक्स म्हणून काम करणार किंवा ऑपरेशन्समध्ये तुला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं असतं हेडिंग. बिल नंबर, प्राईस, डिस्काउंट आणि काय आहे, बिल आफ्टर डिस्काउंट आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघ इथे काय आहे, तर 1 to 10 नंबर्स आहेत, बिल नंबर्स आहेत. आणि तुला इथे काय करायचे, तर त्यांची टोटल करायची आहे. आता तू टोटल तर शिकलेस ना, टोटल करून दाखव मला इथे. is equal to sum tab shift enter. ठीक आहे, हा आली टोटल. हा. आता तशीच बाजूच्या डिस्काउंट कॉलमची टोटल मारून दाखव, त्याच्याच बाजूला. Enter. Sum tab shift enter. आली. हम्म. कंट्रोल-S मारायची प्रॅक्टिस कर आता. म्हणजे काय होईल, आता कसं असतं ज्यावेळेला तुम्ही ऑफिसला वर्क करता ना त्यावेळेला लाईट बीट जातो वगैरे, मग आपल्याला परत डबल काम करायला लागतं जर सेव्ह नसेल तर. बरोबर. कंट्रोल एस करू. कंट्रोल-S करत जा तू, 2-2 मिनिटांनी करतच जा स्वतःहूनच. ठीक आहे. ओके. आता बघ इथं काय आहे, तर बिल नंबर 1 आहे. किती आहे, 25,000चं बिल आहे. बरोबर. डिस्काउंट कितीचा आहे, 5,000चा. आणि इथे काय कॅल्क्युलेट करायला सांगितले तुला, बिल आफ्टर डिस्काउंट. मग ते कसं कॅल्क्युलेट करणार, तर तिथे क्लिक कर पहिलं, मायनस किंवा करायला अप लागेल ॲरो ना? करून ये, अप ॲरो करून ये. हां सांगतो मी तुला. काय करू? अप ॲरो करून त्या ब्लँक जागेत ये, E3 मध्ये आलीस. आता सुरुवात कशी करणार तू, इज इक्वल टू 25,000वर जाणार, लेफ्ट ॲरो करत आलीस. हां म्हणजे काय, इथं फॉर्म्युला लागेल C3 मायनस D3. आता मायनसचं सिम्बॉल दे, प्लसच्या वर साईडला बसेल कोपऱ्यात राईट साईडला. मायनस. हां परत लेफ्ट ॲरो कर. नाही ते तुला असं वाटेल की तू 25 पासून स्टार्ट होते, पण इज इक्वल टू पासून स्टार्ट होतो आपण. बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. एंटर. हां आता बरीच जणं काय करतात तुला सांगतो बघ, बाजूला आहे परत F3 मध्ये इज इक्वल टू करतात. इज इक्वल टू मॅन्युअल लिहितात, 25,000 लिह तू, 25,000 मायनस 5,000 मॅन्युअल लिह, एंटर. आता इथं पण तेच आन्सर मिळालं, इथं पण तेच आन्सर मिळालं. बरोबर आहे. पण ही ई मधली जी मेथड आहे ना, E3 मधली, ती मी सांगतो मेथड. का सांगतो, तर उद्या तुम्हाला कॉपी पेस्ट पण करायला जमतं ना. लक्षात येतं की नाही.
म्हणजे जर तू समजा ह्याला जर कॉपी पेस्ट केलंस तर त्याच्यातमध्ये तू स्वतःहूनच टाकलेले आहेस फिगर. ह्याला ड्रॅग कर, ह्या 2000ला 2000वर क्लिक कर, म्हणजे अप एरो, हां त्याच्यावर जा, कॉपी कर 2000, हा 20,000ला कॉपी कर, कॉपी कंट्रोल, करू. हां कंट्रोल सी मार हा आणि शिफ्ट दाबून डाऊन एरो करत ये, शिफ्ट दाबून डाऊन एरो कर, हा ये काय खाली, करू? ये अजून अजून खाली खाली, करू? हां ये, पूर्ण खालपर्यंत. हां बस एंटर कर. आले की नाही बघ प्रत्येकाचे अमाऊंट बरोबर. 10,000तून 2 गेले, 8 राहिले, 15तून 3 गेले, 12 राहिले. पण आता हेच तू 20,000ला इथल्या कर, एफमधल्या कॉपी कर, कंट्रोल सी मार हा आणि शिफ्ट दाबून डाऊन एरो करत ये, म्हणजे सगळे सिलेक्ट कर, बरोबर आहे, हा आणि एंटर कर. इथं तुला तेच दिसतील, लक्षात येत आहे. बरोबर. म्हणून आता हे डिलीट कर, डिलीटचं बटन दाब, हे मॅन्युअल, हां. आणि ही मेथड बरोबर आहे कुठची, ही आपली 20,000ची. आता एक काम कर, हे तर पहिलं 20,000 ठेव. आता हे खालचं आहेत ना, ते मॅन्युअल आपलं कॉपी पेस्ट करून आणलेस ना, ते हा डिलीट कर, शिफ्ट दाबून डाऊन एरो करत ये खालपर्यंत 35पर्यंत डिलीट. डिलीट करू ना. आता परत तू लाव इथे बिल नंबर 2ला, नंबर 2 हां इज इज इक्वल टू इक्वल टू 10,000 मायनस 2,000, हे वाला ना. 10,000 मायनस मायनस 2,000. अरे असं ते सुरुवातीला होतं. कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला काय वाटतं की 10,000तून आपण म्हणजे परत इकडे येतो उजव्या साईडला, तर इज इक्वल टू मधूनच तो फॉर्म्युला चालू होतो परत, ज्या वेळेला सिम्बॉल देतो त्यावेळेला. एंटर कर, असं करत करत ये खाली खाली. इज इक्वल टू मायनस लेफ्ट एरो, एंटर, परत इज इक्वल टू लेफ्ट एरो मायनस, परत लेफ्ट एरो, लेफ्ट एरो, हां. आता बघा डायरेक्ट त्याच्यावरच गेलीस, एंटर कर. आता 5पर्यंत कर, मग पुढचं कॅल्क्युलेशन सांगा आपलं. इज इक्वल टू झिरो का आलं? F2 करून चेक कर ना, फॉर्म्युला चेक कर, म्हणजे तुला लक्षात येईल बघ. फॉर्म्युला माहिती आहे ना आता, चेक कसा करायचा. हे बघ, तू काय केलंस, D7 मायनस D7, काय केलं मी? D7 मायनस D7 म्हणजे 5,000तून 5,000 मायनस केलेस, कळलं काय. 7च घेतलं का? अच्छा हां. आता इस्केप करायचं, फॉर्म्युला आहे तो डिलीट करायचा आणि त्याला राईट करायचा. फॉर्म्युला डिलीट करायचं. इज इक्वल टू 7,50,000 घे, इज इक्वल टू हे वाला घ्यायचं आहे मायनस 5,000, ओके एंटर. एंटर. ठीक आहे, खालचं तू सॉल्व कर नंतर, कंट्रोल एस करून ठेव, काय करू? कंट्रोल एस करून ठेव. ओके हा हा हां, हा टास्क तू नंतर कर. आता ओके. मधलं घे, एच कॉलम घे. आता हा. बघा इथं ऑर्डर क्वांटिटी किती आहेत 5 आणि प्राईस किती आहे, 500 आणि मग बिलिंग अमाऊंट किती व्हायला पाहिजे, 25 बरोबर आहे 2,500. म्हणजे काय समज तू बॅक कवर मागवलंस ह्याचं मोबाईलचं, 500चं एक आहे, असे 5 मागवले, तर बिलिंग कितीचं व्हायला पाहिजे 2,500. आता गुणाकारसाठी काय करतो आपण, मल्टिप्लिकेशनला स्टारचा यूज करतो. ये इथं बिलिंग अमाऊंटमध्ये ये, J3मध्ये इज इक्वल टू, इज इक्वल टू आता तू काय कर, 5वर ये, लेफ्ट एरो करत करत, 5 हा हां. आता स्टार दाबला जातो काय बघ, नाही तर शिफ्ट आणि स्टार दाब, नुसता स्टार दाब पहिला, माझ्या मते नाही 38 येते, बरोबर आहे, बॅक स्पेस मार. आता शिफ्ट आणि स्टारची कॉम्बिनेशन ठेव, हा आणि लेफ्ट एरो कर, लेफ्ट एरो एंटर करू. आलं की नाही. असं तसंच करत करत ये खाली, म्हणजे 750ने 10ला गुणायचं. 10 इंटू लेफ्ट एरो एंटर. कंट्रोल एस करत जा पण मात्र मध्ये मध्ये, लक्षात आहे की नाही, ते न विसरता. हो असं ते होतं सुरुवातीला 100% होणार, तरी तू काय मिस्टेक काय झालीच नाही तुझी. इज इक्वल टू हे
ठीक आहे. आता हा लास्ट कर आणि मग नंतर परत बाजूचा स्क्वेअर घेऊया. ओके, कंट्रोल एस करून ठेव. केलं. हां, आता बाजूचा स्क्वेअर घ्या. आता एम कॉलम हम्म. दिसतो. एम कॉलम, हा, एम कॉलममध्ये बघ काय आहे, ऑर्डर क्वांटिटी आहे 5 आहे आणि बिलिंग किती आहे. 5. मग प्राईस पर क्वांटिटी कशी काढणार. 500 हम्म, प्राइस पर क्वांटिटी डिवाइड करायला लागेल. मग कशी करशील, कर बघू दे. चुकलं तरी चालेल, बिंदास कर. डिवाइड इज इक्वल टू पहिलं टाकायला लागेल. सुरुवात इज इक्वल टू, लक्षात ठेव. हा, हम्म, मग 2500 हम्म. ही वाली अमाऊंट आणि स्लॅश येतं डिवाइडसाठी. स्लॅश मग ही वाली. अरे ये अजून इकडे 5 वर ये. ठीक आहे. हां, हा, आणि मग Enter. एंटर. बरोबर आलं. आता कधी कधी काय होतं ते तुला सांगतो बघ. कधी कधी हां. मुलं काय करतात, इज इक्वल टू कर, इज इक्वल टू 10 वर ये क्वांटिटीमध्ये 10 डिवायडेड बाय 7500 एंटर. एंटर करू. हा असा मारतात डिवाइड. तर ह्याच्यात सिक्वेन्स महत्त्वाचा असतो, लक्षात येते की नाही. मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशनमध्ये सिक्वेन्स महत्त्वाचा नाही. म्हणजे काही उलटं सुलटं झालं तरी तो काय आन्सर तुझं बरोबर Amount येणार. येणारच. हा, मायनस आणि डिवाइडमध्ये तुला खूप महत्त्वाचं आहे, लक्षात येते ना. हा, म्हणजे कशाने काय आपण डिवाइड करतो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे इथं बघ, बिलिंगला क्वांटिटीने डिवाइड केलं पाहिजे का क्वांटिटीला बिलिंगने डिवाइड केलं पाहिजे. अमाऊंटला क्वांटिटीने केला पाहिजे. लक्षात आलं. हम्म. कर आता तो डिलीट कर Delete करते ना. आणि कर. आणि इज इक्वल टू नाही, पहिले 7500 अमाऊंट डिवायडेड बाय 10 क्वांटिटी. एंटर. एंटर एंटर कर. हे खाली करत करत ये आणि मग नंतर आपण इकडचं घेऊ पर्सेंटेज. अमाऊंट डिवायडेड बाय क्वांटिटी. एंटर. कंट्रोल एस करतेस ना. हो. हां, आता ये इकडे लेफ्ट साईडला बघ, पर्सेंटेज आहेत बाई. ABCD मुलं आहेत. कुठे? बी हां, खाली. B18 मध्ये. आता बघ, परफेक्ट येतेस एकदम ॲरोने. वा, अरे वा. सुरुवातीला जरा असं वाटेल की आपण लेंदी प्रोसेस करतोय, पण ज्यावेळेला तुझं नंतर हात बसेल ना, मग 4 days दे मग तुझा हात बसवतो की नाही ते. ठीक आहे. आता इथे बघ काय आहे, ABCD स्टुडंट आहेत बरोबर. त्यांना मार्क्स किती मिळाले, 400. कितीपैकी, 600 पैकी. आता ह्यांचे पर्सेंटेज काढायचे आहेत. काय आयडिया आहे, चुकलं तरी चालेल बिंदस. पर्सेंटेज काढायचे म्हणजे हां, म्हणजे 600 मार्काचा पेपर होता, 400 मिळाले. हा, मग 400 डिवाइड करायचं 600 इंटू 100 असं असेल ना. वा, परफेक्ट. बरोबर बरोबर, तसंच करता येईल तुला. तर कसं करू, थांबा. हां, इथे इज इक्वल टू कर. इज इक्वल टू टू 400 लेफ्ट एरो डिवायडेड बाय डिवायडेड बाय 600. ही अमाऊंट ही वाली. हां, आणि इंटू इंटूसाठी शिफ्ट आणि स्टार दाबतेस ना. हा, आणि 100ची सेल नसल्यामुळे मॅन्युअल टाईप. हो, मॅन्युअल टाईप करायला लागेल. एंटर. एंटर करू ना. आलं. कंट्रोल एस करून ठेव आणि मग खाली करत करत ये. इज इक्वल टू डिवायडेड बाय 600 इंटू 100 equal to this amount divided by 600 into 100. सेव्ह करून ठेव बस. कंट्रोल एस मार. हे नंतर वाटलेस कर. ठीक आहे. आता इकडचं बघ काय आहे कॅल्क्युलेशन. सॅमसंगचा मोबाईल आहे बरोबर आहे. प्राइस 30,499ची प्राईज आहे आणि डिस्काउंट किती आहे,
12%. आता 12%. डिस्काउंटेड प्राइस कशी काढशील? डिस्काउंटेड प्राइस चुकली तरी चालेल. 100% आहे त्याच्यावरती 20 मी असं करते क्रॉस नाही, मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशनची काही गरज नाही. मी तुला सांगतो बघ, इज इक्वल टू इक्वल टू जी प्राइस आहे ती स्टार म्हणजे शिफ्ट दाबून स्टार दाब, हां, इंटू 12% आहे बघ, लेफ्ट एरो कर, एंटर. आली. आता फायनल बिल काय होईल बघ, तू मोबाईलवर पण हेच कॅल्क्युलेट होईल बघ. तू 30,499 इंटू 12%, लक्षात आहे की नाही? नुसतं 12ने मल्टिप्लाय केलंस तर 12 टाइम्स होईल ती अमाऊंट. पर्सेंट लावलंस तर तुला बरोबर येईल. लक्षात आहे? आता तुला काय करायचं आहे तर फायनल बिल काढायचं आहे. डिस्काउंटचे पर्सेंटेज पुढे पाहिजे, हां. नुसते नंबर नको. हां. आता इथे बघ काय आहे तर फायनल बिल काढायचं आहे तुला. बरोबर आहे. इज इक्वल टू कर. म्हणजे मायनस करायला हां, परफेक्ट, एकदम परफेक्ट. लॉजिक एकदम मस्त आहे. इज इक्वल टू प्राइस मायनस. हॅलो, हां बोल ना. ते हो, अरे एक सेशनमध्ये आहे, येतो. एंटर. हो. एस इथे काय केलं? हां हां, एकच मी, अरे जरा हे झालं की मी टाकतो सगळं. आता ते खाली काय केलंस तू, इज इक्वल टू दिलंयस ना? हां, हां, बरोबर. इज इक्वल टू मग अमाऊंट घ्यायची ना, बरोबर. इंटू पर्सेंटेज इकडे. हां, आणि मग एंटर. आणि मग नंतर परत फायनल बिलमधनं काय होणार? प्राइस मायनस डिस्काउंट. परफेक्ट एकदम. इज इक्वल टू बिल अमाउंट मायनस डिस्काउंट अमाउंट आणि मग एंटर. कंट्रोल एस करून ठेव. आता हे काय कर माहिती आहे काय, ही जेव्हा शीट होईल ना, ही नंतर तू काय कर, ह्यांची बरोबर डिस्काउंट काढ, डिस्काउंटेड प्राइस, नंतर इथं फायनल बिल काढ, नंतर ह्यांची टोटल मार्क खाली इथे. ओके. हां, आणि मला ह्याच्यात ना स्क्रीनशॉट पाठव. लक्षात येते? म्हणजे आता इथं पण बिल नंबर 5 पर्यंतच आपण केलंय ना, मग इथे त्यांची मायनस कर, मग नंतर इथे टोटल मार. आता तुझी लिंक लागली आहे तीच, ठीक आहे? आणि त्यानंतर दुसरं एक काय राहतं माहिती आहे का, हे बघ इथे पर्सेंटेज आहे बघ काढायचे. हां, ABCD. आता स्टुडंटच्या ऐवजी आता काय झाले, एम्प्लॉई झाले. कुठे एम्प्लॉईज? हे बघ, म्हणजे एम्प्लॉईज म्हणजे हे बघ इथे तुला B27 मध्ये बघ. बरोबर आहे? हां, हे गणित घेऊया, मग तू मी स्टॉप करतो, मग तू कर. 27 ना. हां, आता बघ, ABCD काय आहेत तर एम्प्लॉई आहेत. त्यांना टार्गेट कितीचं आहे? 4,000चा. आउट ऑफ किती त्यांनी अचीव केले? मोबाईल सेल आउटचं समजा टार्गेट आहे, समजा 4,000पैकी 4,350 केलं, म्हणजे किती टार्गेट अचीव केलं? तर ते कसं काढशील? इथं काढ बघू दे, D D27 मध्ये. अचीव किती पर्सेंटेज मध्ये काढायचं? हां, त्यांचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करायचा आहे. मग तेच असणार आहे ना. बरोबर, तोच. 350 डिवाइड 4. हां, बरोबर. हां, बरोबर. 200 बघ, इंटू 100 करून इज इक्वल टू 4,350 डिवायडेड बाय 4,000 इंटू 100. एंटर. आता बघ 108% आलं. हे कसं होतं, सेल्सच्या डेटामध्ये होऊ शकतं. लक्षात येते की नाही? एक्सेस. हां, म्हणजे कसं होतं, मार्कांना नाही जाऊ शकत. मार्क जास्तीत जास्त 600 पर्यंत जाऊ शकतात. लक्षात आलं ना वरच्या गणितात? हां, आणि ते कसं होईल तर तुझं मिळालेले मार्क, हे तर त्याला मिळालेले मार्कच प्रकीच धरणार ना आपण, 4,350. आणि त्याचा किती मार्काचा पेपर होता? 4,000 मार्काचा. लक्षात येत आहे? मग आता हे काय कर, तू ह्या सगळे जे आहेत ना, इथं बघ, हे सगळं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सगळं एका दिवसात झालं बघ तुझं. ॲडिशन झाली, मायनस झालं, मल्टिप्लिकेशन झालं, डिवाईड झालं. लक्षात आहे? पर्सेंटेज झाले. पर्सेंटेज दिले असेल तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं, ठीक आहे? आता हे एवढं करता येईल तुला? आता मी स्क्रीन रेकॉर्ड केली आहे, मी स्टॉप करतो आणि मी काय करतो, तुला यूट्यूबला टाकतो आणि मग ती लिंक तुला येईल. तुला मध्येच जर काय समजा विसर पडला वगैरे तर तू करू शकतेस, ठीक आहे? आणि मला ह्याचा स्क्रीनशॉट पाठवशील ना? हो, पाठवते. आता हातासरशी करून टाक, लगेच होऊन जाईल तुझं, ठीक आहे? आता करते मी.
पण आता हे स्टॉप शेअरिंग करू काय? हा मी करतो इथनं, तू अच्छा. तू स्टॉप शेअरिंग कर. हा, हं. करू इथे. आणि मी कॉल पण डिस्कनेक्ट करतो, ठीक आहे. ठीक आहे, चालेल. समजलं ना? हो हो, ओके आहे ना करते. हो, एकदम. नाही म्हणजे करते मी. आपलं हे सेशन